मानववीर्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या टीमने केलेला आहे. माझ्यासोबत वैद्यकीय आरोग्य अधिकारी भक्ती चौधरी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम, काय सांगाल, कशा प्रकारे हा ट्रॅप तुम्ही केला होता? नमस्कार. आपलं VVCMC वसई विरार म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या वैद्यकीय आरोग्य डिपार्टमेंट मार्फत आम्ही एक भरारी पथक नेमलं होतं आणि त्यामध्ये आपले माननीय आयुक्त सर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही जी आपली ART ऍक्ट आहे 2021 ह्याची अंमलबजावणी आपल्या एरियामध्ये व्यवस्थित होते की नाही ते बघण्यासाठी आपलं एक भरारी पथक नेमून आम्ही ते सगळे आपल्या ART सेंटर्स जिकडे जिकडे आपण त्यांना दिलेले आहेत परमिशन्स, तिकडे आम्ही सगळ्यांकडून जाऊन आपले जेवढे पण वैद्यकीय अधिकारी असतील किंवा कर्मचारी त्यांच्या मार्फत आपण एक टीम्स नेमून सगळीकडे आम्ही त्याचं व्यवस्थित त्याची अंमलबजावणी होते आहे किंवा त्याचं उल्लंघन होत आहे याचा तपास करत होतो. त्या दरम्यान मध्ये आम्हाला एका सेंटरला आम्ही भेट दिली असता त्यामध्ये लिंक लागता आम्हाला विरारच्या एका जीवदानी सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून एक ART लॅमिनार फ्लो बनवणारी कंपनी आहे, त्याच्या मार्फत काही सॅम्पल्स कुठेतरी लॅब्समध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये सप्लाय होत आहे अशी माहिती मिळाली. प्रथमदर्शनी आम्हाला ती माहिती थोडीशी वेगळी वाटली, कारण एखादी लॅमिनार फ्लो बनवणारी कंपनी कसं काय विरारची तस्करी करू शकते. म्हणून आमची एक टीम आम्ही नेमली त्या दरम्यान आणि एक स्टिंग ऑपरेशन केलं, ज्यामध्ये आम्ही एक कंपनीसाठी आम्हाला काहीतरी प्रोडक्ट्स पाहिजेत अशा रीतीने आमची टीम तिथे पोहोचली आणि तिथे पोहोचून जेव्हा वेळेला ते इन्क्वायरी करत होते तेव्हा तिकडे एक त्यांची सिस्टर होती जिने आम्हाला फक्त प्रथमदर्शनी सांगितले की इकडे काही पार्ट्सच बनतात आणि इथे असं कुठल्याही प्रकारचं सॅम्पल किंवा काही येत नाही. मग आम्ही तिकडे आमची टीम थांबून त्यांनी थोडा वेळ इन्व्हेस्टिगेट केलं. 2-3 तासानंतर त्यांना इन्व्हेस्टिगेशन दरम्यान काही कागदपत्र सापडली, ज्याच्यामध्ये हे निदर्शनात आलं की इकडे काही ह्युमन सॅम्पल्स येत आहेत. मग ते बघता बघता आम्हाला तिकडे एक वेसल सापडलं ज्याच्यामध्ये एक स्पर्म सॅम्पल होतं आणि मग तसंच इन्व्हेस्टिगेट करताना आम्हाला तिकडे जवळजवळ 40+ स्पर्म सॅम्पल्स सापडले आणि काही असे पण त्यामध्ये आम्हाला धागेदोरे सापडले ज्याच्यामध्ये फक्त वसई विरार नाही तर इतर राज्यांची देखील ह्याच्यामध्ये कनेक्शन्स असू शकतात. ह्याचं एक पर्दाफाश होतो आहे तिकडे. मला सांगा, हे जे नेमकं कशाचं काम करायचे आणि ही कंपनी कसली होती आणि त्या कंपनीच्या आड ते काय करायचे? ही कंपनी अशी होती की ART सेंटर्स जे असतात, म्हणजे जे IVF किंवा IUI आपण करतो त्यांना एक लॅमिनार फ्लो लागतो, म्हणजे ते तिकडचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी किंवा एअर प्रेशर मेंटेन करण्यासाठी तो एक पार्ट्स बनवतात ते. तर ती कंपनी होती आणि त्याच्या आड हे लोक ही सॅम्पल सप्लायची देखील कामं करत होते. काय वाटतं, अशा किती आपल्याकडे लॅब्स आहेत आणि लोकांना काय आवाहन करा? आपल्याकडे रजिस्टर्ड लॅब्स तर आहेत आणि बऱ्याच जणांनी रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय देखील केलेलं आहे. तर हेच रजिस्ट्रेशन देण्यासाठी आपल्याला ही भरारी पथक नेमून सगळे त्यांचं काम व्यवस्थित करतायत की नाही हे बघायचं होतं. पण निश्चितच हे ज्यांनी हे घेतलेलं नाहीये रजिस्ट्रेशन, ते रजिस्ट्रेशन न घेता किंवा अप्लाय न करता सुद्धा अनावधानाने म्हणा किंवा कळत न खेळत किंवा मुद्दामून सुद्धा ते लोक ह्या चुका करता आहेत किंवा त्यांना ते रजिस्ट्रेशन करण्याची TDS प्रोसिजर एक्झम्प्ट करून हे लोक जर ही गोष्टी करता आहेत हे निदर्शनात आम्हाला जसं जसं आम्ही करतो हे तपास करतोय त्यामध्ये दिसत आहे. आम्ही त्या सर्व गोष्टींची नोंद देखील घेतलेली आहे. आम्ही स्टेटला देखील यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेला आहे. प्लस आम्ही FIR सुद्धा करतोय. कोर्ट केसेस पण आम्ही ह्याच्यामध्ये नोंदवतोच आहे आणि ह्या नियम कसा फोर्सफुली त्याच्यावर आपण कायदा अंमलबजावणी करू यासाठी आम्ही खूप उपाययोजना करतोय. मला सांगा, ह्या ज्या लॅब आहेत या लोकांकडे कसे जायचे, म्हणजे हे जे सॅम्पल यायचे ते नंतर त्या सॅम्पलचं काय करायचं? नाही, हे सॅम्पल लोकांपर्यंत नाही जायचं. हे सॅम्पल जिथे आपण स्पर्म आता जे आहे ते कुठल्या तरी लॅबमध्ये या तर इन्व्हेस्टिगेशनसाठी किंवा कुठल्या तरी सेंटरला जिकडे IVF रन होतं किंवा IUI होतं अशा गायनॅकच्या सेंटर्सला वगैरे हे सप्लाय होत असावेत. तर आता हे नक्की कुठे कुठे सप्लाय होत आहेत आणि ते अधिकृतरीती होत आहेत की अनधिकृतरीती, आता ह्याची इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत आणि निश्चितच त्याच्यात आपल्याला पॉझिटिव्ह हे मिळेल.
या ठिकाणी या संदर्भात जो गुन्हा आहे तो विरार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसांचा आता या तपासात काय सापडतं, पोलीस याकडे याचा तपास कसा करतात हे आता पाहावं लागेल. आणि असे अनधिकृत जर कुठे IVF चे हे होत असेल, वीर्याची तस्करी होत असेल, तर नागरिकांनी सुद्धा सतर्क होऊन अशा जर घटना तुमच्या निदर्शनास आल्या तर त्या संबंधित वैद्यकीय अधिकारी असो किंवा स्थानिक पोलीस स्टेशन या ठिकाणी कराव्यात, असं आवाहन आरोग्य अधिकारी भक्ती चौधरी यांनी केलं आहे. भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार.